तर आता आपण पाहिलं अंबिका वडापाव सेंटर, अंबिका भेळ सेंटर आणि अंबिका पाणीपुरी सेंटर या ठिकाणचं उद्घाटन भावी डॉक्टर भालशंकर माने यांच्या हस्ते झालेलं आहे. तर जे मालक आहेत अंबिका वडापाव सेंटरचे, त्यांच्याशी आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. ते तुमचं आधी नाव सांगा. मी बालाजी मारुती चादरे. तुम्ही आता भावी डॉक्टर ज्यांचं आणखीन ऍडमिशन व्हायचं आहे MBBS ला, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं तुमच्या सेंटरचं. काय म्हणजे तुमची भावना काय? एकतर पहा, हा अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे आणि त्याची तयारी नसताना, अर्थशास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर इच्छा, कुवत आणि तयारी या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस कुठंतरी माणूस स्टँड होऊ शकतंय, स्टेबल होऊ शकतंय. आणि याच्यामधून मला एवढं सांगायचंय की एकदम अत्यंत गरीब कुटुंबातील हा होतकरू विद्यार्थी, जेणेकरून त्याला ऍडमिशन MBBS लागलाय तो MBBS ला लागलेला आहे, पात्र ठरलेला आहे, पण अद्याप त्याचं ऍडमिशन होणे बाकी आहे. आणि या ऍडमिशन होण्याकरता जो पैसे लागतात ते आणखीन पैसे उपलब्ध झालेले नाहीत त्यांच्याजवळ. परिस्थिती एवढी गरीब आहे त्यांची. परिस्थिती एवढी गरीब असल्या कारणानं त्यांचं ऍडमिशन आणखीन झालेलं नाही. काय करतात वडील? वडील मजुरी करतात, त्यांची आई सुद्धा मजुरी करते. आणि हा विद्यार्थी एक म्हैस घेऊन पूर्वी राखत होता आणि नंतर पुन्हा त्यानं एवढं कष्ट करून, एवढं अभ्यासात मध्ये मग्न होऊन एवढं पुढे गेला की तो MBBS ला दुसऱ्या टप्प्यात लागला ना. पहिल्या ह्याच्यामध्ये लागलेला नसून पण दुसऱ्या टप्प्यामध्ये लागलाय, पण त्याचा आणखीन ऍडमिशन झालेलं नाही. म्हणजे पैशाची अडचण? त्याच्यासाठी पैशाची तर 100% अडचण असणारच आहे, का तर एवढ्या गरिबीतून पुढे चाललेला विद्यार्थी आहे ना. त्याच्यासाठी मी बालाजी मारुती चादरे, तेर, अंबिका वडापावचा सर्वे सर्वा. मला ज्या वेळेस आमचे मित्र रमाकांतजी हजगुळे साहेब, जे समय संघर्ष न्यूजचे सर्वे सर्व आहेत, रिपोर्टर आहेत चॅनल वरले, त्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी मला लगेच सांगितलं की चादरे सर, असं असं एक समोर आलेला आहे विषय. तो विषय एकदम गरीब कुटुंबातील विद्यार्थी MBBS ला लागलेला आहे, अद्याप त्याचं ऍडमिशन होणे बाकी आहे, त्याच्यासाठी काय मदत करता येईल का, असं ज्यावेळेस म्हणले त्यावेळेस मी माझ्या मनात थोडीशी शंका न उपलब्ध करता लगेच मी त्यांना सांगितलं की त्यांना माझी गाठ घ्यायला लावा आणि लगेच माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढी मी आर्थिक मदत करेन. बरं, आता मला सांगा, तुम्ही भावी डॉक्टरच्या हस्ते उद्घाटन केले आणि आता तुम्ही मदत पण करताय, काय तुमच्या इच्छेप्रमाणे असेल ती, समाजातील इतर लोकांना याविषयी काय सांगाल? काय आव्हान काय कराल? मी तर एक छोटा मोठा उद्योगपती आहे तेर मधला. मी वडापाव स्टॉल चालवतोय आणि असे प्रचंड उद्योगपती तेर मध्ये आहेत आणि पैशाच्या बाबतीत सुद्धा खूप श्रीमंत आहेत. जिल्ह्यात पण आहेत, गावामध्ये तर आहेतच आहेत आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे पैशाची आणि पैशामुळे ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांचं होत नाही, अशांसाठी ह्या उद्योगपतींनी पुढे येणे गरजेचं आहे आणि आर्थिक मदत करणे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं मनोबल वाढेल आणि पुढील शिक्षणासाठी त्यांना आत्मविश्वास उपलब्ध होईल. तर या ठिकाणी रासपचे जिल्हाध्यक्ष आहेत सचिन देवकते, रासप जिल्हाध्यक्ष आहेत. देवकते सर, एका गरीब कुटुंबातील आणि भावी डॉक्टर MBBS ला ऍडमिशन व्हायचंय, पैशापायी राहिले, त्याला 6 लाख रुपयाची गरज आहे, त्यांच्या हस्ते चादरी साहेबांनी, छोटे उद्योजक आहेत, वडापाव गाडा उद्घाटन करून त्यांना आर्थिक मदत करतायत.
याविषयी काय वाटतं आणि समाजातील इतर लोकांना काय संदेश द्या? प्रथमतः समय संघर्ष न्यूजच्या आणि जनविश्वास न्यूजच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. बरेच उद्घाटन आम्ही पाहिली, परंतु आजचं जे उद्घाटन आमचे बंधू मित्र बालाजी चादरे साहेब यांच्या अंबिका वडापाव सेंटर आणि अंबिका भेळ आणि पाणीपुरी सेंटर या उद्घाटनाच्या निमित्त आज इथं आल्याच्या नंतर खरंच म्हणजे एक अभिमान आणि गर्व वाटला मला माझ्या त्या भावावर, की आता बऱ्याच ठिकाणी उद्घाटन म्हणलं की मग कुणीतरी गावात आमदार, ठीक आहे, आमदार मंत्री समजा आणखीन फार मोठा विषय, समजा त्यांच्या जरा वेळा भेटत नाहीत, जरा थोडस त्यांची जरा वैयक्तिक जरा थोड्या जास्त अडचणी असतात आणि गरीबाच्या उद्घाटनाला यायला त्यांना समजा जमल न जमल, परंतु किमान गावातले एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून माणूस काय करतोय की बाबा सरपंच, उपसरपंच किंवा एखादा सदस्य किंवा जिल्हा परिषदचा सदस्य अशा व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन केलं जातंय. परंतु मी खरंच आणखीन एकदा अभिमानानं सांगेल की त्यांनी त्यांच्या दुकानाचं उद्घाटन तर एक निमित्त आहे, पण खऱ्या अर्थानं की त्यांनी शिक्षणाला महत्व दिलेलं आहे या ठिकाणी, हे त्यांच्या या कृतीतून दिसून येते. कारण एक MBBS ला पात्र झालेला गरिबीतून झगडत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर निश्चित त्यानं घवघवीत असं यश संपादन केलं आहे. परंतु आपल्या आर्थिक अडचणीमुळं आतापर्यंत त्याला ऍडमिशन घेता आलं नाही. तशा एका विद्यार्थ्यांना मदत व्हावी आणि त्याचा सन्मान आपण केला पाहिजे, ह्या हेतून जे आजचं हे उद्घाटन झालंय ना, हे खरंच अप्रतिम आहे. असं उद्घाटन प्रत्येक व्यावसायिकानं करणं गरजेचं आहे. कारण सरपंच असतील किंवा गावातील प्रतिष्ठित नागरिकपेक्षा आणि त्याच्याही पलीकडं म्हणतोय मी, हा आदर्श म्हणजे राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. त्याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील गरिबीतून शिकले, त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनती, पण त्यांनाही आर्थिक अडचण ज्यावेळेस आली त्यावेळेस राजश्री शाहू महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचं पुढील शिक्षणासाठी आज आपण मोठ्या विदेशामध्ये पाठवलं. आणि खऱ्या अर्थानं माझे बंधू बालाजी चादे यांनी त्याच राजश्री शाहू महाराजाचा विचाराचा आदर्श घेऊन आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं शिक्षण घेतलेल्या एका गरीब कुटुंबातील जो डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतोय त्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी खऱ्या अर्थानं राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी या ठिकाणी आवर्जून उदाहरण देईन. आणि अशा पद्धतीनं जर सर्वांनीच जर शिक्षणाला महत्व दिलं तर मला असं वाटतंय की हा देश विकसित करायला कुण्या पंतप्रधानाची गरज पडणार नाही. हे असले हजारो MBBS डॉक्टर, IAS ऑफिसर असतील, शैक्षणिक जी नोकरदार असतील, त्यांना खऱ्या अर्थानं जर समाजानं मदत केली तर त्यांना देखील समाजाची जाण आणि भान असणार आहे आणि ते देखील निश्चित सेवा करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भारत देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी ते सुद्धा मनातून कार्य करतील असा मला विश्वास वाटतो. मला एक सांगा, तर यांनी एक आदर्श शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शाप्रमाणे यांनी एका गरीब, खुदकरू आणि हुशार विद्यार्थ्याचं हस्ते उद्घाटन केलं, त्याला त्यांच्या परीने मदत दिली. ह्या विषयात आपल्या समाजाला काय आव्हान कराल? मी समाजाला इथून आवाहन करतोय की सध्या जो विषय आहे तो शिवशंकर माने भिकार सारोळा येथील आपल्या म्हणजे गावाच्याच आपल्या पंचक्रोशीतील अत्यंत गरीब विद्यार्थी आहे, परंतु तो हुशार आहे आणि हुशार विद्यार्थ्याच्या पाठीमाग इथल्या जनतेनं राहिलं पाहिजे, इथल्या समाजानं राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आज बालाजी चादरे म्हणजे एखाद्या जयंतीला जर पट्टी मागायला आले ना तर 1 रुपया न देणारा माणूस, परंतु त्या माणसानं आज शिक्षणावरती आज बंद पॉकेट मध्ये त्यांना मदत करण्याचं जे धाडस दाखवलं ना, आज कळालं की ते त्यांचं खरं आहे. एखाद्या जयंतीला कुठल्या तर डॉल्बीला
नाचणाऱ्या पोराला पैसे देण्यापेक्षा समाजामध्ये आदर्श घडवणाऱ्या, पुढची पिढी घडवणाऱ्या आणि कुणाचं तरी आयुष्य बदलणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरला मदत करणं गरजेचं आहे. आणि तो देखील आदर्श इथल्या समाजानं घेऊन कुठंतरी एखादी जयंती नाही झाली तरी चालतंय, फक्त पूजन केलं तरी महापुरुषाच्या विचाराची जयंती साजरी होऊ शकते. पण खऱ्या अर्थानं तो व्यर्थ खर्च टाळून दुकानदारांनी असतील, इथल्या व्यापाऱ्यांनी असतील, येणाऱ्या जयंतीला 10 रुपये पट्टी फाडू नका. पण गावातल्या आपल्या आसपासच्या पंचक्रोशीतल्या अशा सक्सेस विद्यार्थ्याच्या पाठीमाग आपली शक्ती, आपली ताकद, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जर आपण मदत करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच समाजापुढं तुमचं देखील एक आदर्श उदाहरण झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्वांना आवाहन करतो. देश पण सक्षम होईल तसं केलं तर 100%. कारण गरज भावी पिढी. खऱ्या अर्थानं आमचं नुकसानच शिक्षणामुळे झालंय ना. आज जे एवढं देश महाग आहे ते शिक्षणामुळेच आहे ना. आमची इथली शिक्षण व्यवस्था तरी कुठे व्यवस्थित आहे? तर मला सांगा, हा भीमाशंकर एमबीबीएस व्हायला त्याला इथं खर्च यायला, आपल्या देशातून रशिया युक्रेनला विद्यार्थी जातात एमबीबीएस करायला, तिथं अर्ध्या खर्चात होत, इथं जास्त खर्च आहे. खऱ्या अर्थानं तेच झालंय हो. बाकीच्या गोष्टीमध्ये सवलती आहेत, सगळ्या गोष्टी हे आहेत, इतर ठिकाणी खर्च केला जातोय. परंतु या आमदार खासदार हे जे राज्यकर्ते आहेत त्यांचे मोठमोठे हे कॉलेज कोणाचे आहेत? त्यांचेच आहेत ना. मग हे काय करतात तर जनतेची खऱ्या अर्थानं इथं लूट करतात. कारण तुम्ही जर शिकला तर त्यांच्या पुढं शिकलेला माणूस बंड करतो अन्यायाविरुद्ध. जो शिकलेला नाही, जो अडाणी आहे, तो बंड करू शकत नाही. त्याच्यामुळं इथलं शिक्षणाचं जे खाजगीकरण जे झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं इथल्या राज्यकर्त्यांनी शिक्षण अशा विद्यार्थ्यांसाठी जो मेरिटला आहे त्याचं मोफतच केलं पाहिजे. निश्चितच तो मेरिटला आहे, उच्च शिक्षित आहे, त्याचं मोफत व्हायला पाहिजे. तर आता या ठिकाणी जो भावी डॉक्टर एमबीबीएस ला ऍडमिशन होणार भीमाशंकर माने, त्याची पण आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ. 4 दिवसात होईल. पैशाच्या तर प्रचंड अडचणी आहेत आणि आज हे साधा वडापावचा गाडा याने तुझं शिक्षणाचं भवितव्य किंवा महत्व बघून तुझ्या हस्ते भावी डॉक्टर म्हणून तुझ्या हस्ते उद्घाटन केलं आणि आर्थिक मदत पण जाहीर केली. आणि रासपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी पण आपल्याला प्रतिक्रिया दिली. तर काय वाटतंय सगळा माहोल हे ते बघून काय वाटतंय? भारी वाटलं. म्हणजे शिक्षणासाठी लोक बाहेरून एवढा सपोर्ट करत आहेत. यांचे विचार बघून मला असं भारी वाटलं की आहे समाजात की असे सपोर्ट करणारे लोक आहेत शिक्षणात. म्हणजे डॉक्टर व्हायच्या आत डॉक्टर म्हणून उद्घाटन केलं आणि मला वाटतं तुझ्या आयुष्यामध्ये पहिलंच तुझ्या हस्ते उद्घाटन असेल कुठलं तरी हो डॉक्टर म्हणून. हो पहिलीच वेळ. त्यामुळे मग निश्चितच अभिमान वाटला. हो वाटलं, भारी वाटलं. पहिलीच वेळ होती आयुष्यात माझ्या असं उद्घाटन करायचं. शिक्षणातल्या आता तुझा संघर्ष आम्ही पण पहिले पण चॅनलवर दाखवलाय. कसा संघर्षातून तुझं यश मिळवलंय, काय संघर्ष कसा राहिला सुरुवातीपासून एकदा आणखीन एकदा आपल्या चॅनलवर संघर्षातून यश कसं मिळवलं? संघर्ष कठीण होता फार. पहिलीपासून प्राथमिक शाळेत शिक्षण, नंतर मग हळूहळू अभ्यासात हे करत गेलो. नंतर मग 12वी नंतर खूप अडचणी आल्या, पैशाच्या असो अगर अभ्यासाच्या असो. असं टफ सिलेबस होता. त्यावर असं मात करून चांगला अभ्यास केला आणि आज यश मिळवलं. भारी वाटलं. खूप कठीण परिश्रम होता, खरं कठीण काळ होता खूप. काय लागलं, नीटचा निकाल लागला, नंबर आला, त्यावेळेस सुरुवातीची भावना काय होती? खूप आनंद झाला होता. एवढं मी कष्ट केलेलं वाटले काहीतरी कुठे भेटले आपल्याला, चीज झाल्यासारखं वाटलं मला. भारी वाटलं, आनंद झाला.